आजच्या भागाचं शीर्षक आहे गरम पाण्याच्या झऱ्याची सहल. उन्हाळी सुट्टी संपली. अखेर गरम पाण्याच्या झऱ्यावर जाण्याचा दिवस उगवला. तोमाईच्या विद्यार्थ्यांना ती सहल म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटे. आईला सुद्धा आता शाळेतल्या लोकविलक्षण गोष्टींची सवय झाली होती. पण गरम पाण्याच्या झऱ्यावर सहलीला जाऊ का असं तोतोचाननं विचारल्यावर मात्र तिला धक्का बसला. कारण तिकडे म्हातारी माणसं जातात हे तिला माहिती होतं. पण पहिलीतली मुलं म्हणजे पण मुख्याध्यापकांचं सहलीविषयीचं पत्रक वाचून मग मात्र तिला कल्पना अगदी सुंदर वाटली. ती सहल म्हणजे समुद्रकाठची शाळा होती. शिजुओकामधल्या तोई नावाच्या ठिकाणी समुद्रामध्येच गरम पाण्याचा प्रवाह होता. तिथे मुलांना गरम पाण्यानं आंघोळही करता येणार होती, पोहताही येणार होतं. 3 दिवस आणि 2 रात्री एवढा काळ सहल जाणार होती. तोमाईमधील एका विद्यार्थ्याच्या वडिलांचं तिथे घर होतं. तिथे ते सुट्टीत फक्त हवापालट म्हणून जात असत. तिथेच या 50 मुलांची राहायची सोय होणार होती. आईनं अर्थातच परवानगी दिली. ठरलेल्या दिवशी सगळी मुलं शाळेत जमली. मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं, आपण आगगाडी आणि जहाजानं प्रवास करणार आहोत. तुम्ही कुणी हरवायचं नाही, समजलं ना? चला, एवढंच. आणि जेव्हा मुलं जियुगा ओका स्टेशनवर आली तेव्हा आश्चर्य वाटावं इतकी शहाण्यासारखी वागली. कुणी धावपळ केली नाही, आरडाओरडा केला नाही. दंगा करू नका, रांगेत चला, खाऊन झाल्यावर कागदाचे बोळे गाडीत फेकू नका, अशा सूचना तोमोईच्या विद्यार्थ्यांना कधीच द्याव्या लागल्या नाहीत. त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्यांच्या वागणुकीतून दिसायची. कुणाला धक्काबुक्की करायची नाही, स्वतःला स्वतःची लाज वाटेल असं वागायचं नाही, कचरा दिसला तर उचलून टाकायचा आणि इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही, हे शिकवायला तोमाईमध्ये कधीच स्वतंत्र धडे द्यावे लागले नाहीत. पण त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसापूर्वी वर्गाच्या खिडकीत बसून चिमण्यांशी बोलणारी आणि रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावून अख्खा वर्ग डोक्यावर घेणारी तोतोचान आता तिच्या बाकाशी बसून शांतपणे शिकत असे. तेही अगदी पहिल्या दिवसापासून. आता जर गाडीमध्ये शांतपणे इतरांबरोबर बसलेल्या तोतोचानला पहिल्या शाळेतलं कोणी बघितलं असतं तर छे, ती ही असणं शक्यच नाही असं म्हटलं असतं. नुमाजूला सगळे जहाजावर चढले. मुलांना सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. तसं ते जहाज काही फार मोठं नव्हतं, पण सगळे इतके उत्साहात होते की त्यांना ते जाणवतही नव्हतं. मुलं त्या जहाजाचा कोपरा न कोपरा निरखून बघत होती. त्यांना ते थोड्याच वेळात समुद्र खवळला. तोतोचान आणि इतर मुलांना कसं तरी व्हायला लागलं. पण तेवढ्यात एका मोठ्या वर्गातला मुलगा उठला आणि सगळ्यांच्या मध्यभागी उभा राहिला. जणू काही तो सगळ्या जहाजाचा तोल सावरणार होता. जहाज एका बाजूला कललं की तो ऊ म्हणत दुसऱ्या बाजूला जायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला कललं की ऊ म्हणत आधीच्या बाजूला यायचा. तो प्रकार इतका गमतीशीर होता की कसं तरीच होत असून सुद्धा मुलांना हसू आवरत नव्हतं. हसता हसता जहाज तोईच्या किनाऱ्याला लागलं सुद्धा. पण बिचारा सगळ्यांना हसवणारा मुलगा, ज्याच्या करामतीनं इतरांना बरं वाटलं, त्याला मात्र आता कसं तरीच व्हायला लागलं. तोई हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आणि टेकड्याने वेढलेलं एक शांत आणि सुंदर गाव होतं. थोडा वेळ विश्रांती घेऊन मुलं पोहायला निघाली. तो काही शाळेतला तलाव नव्हता, त्यामुळे मुलांनी त्यांचे पोहण्याचे पोशाख घातले. गरम पाण्याचा झरा हा मात्र सगळ्यात निराळा अनुभव होता. पाण्यातच तो प्रवाह असल्यामुळे तो नेमका कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे रेष आखून ठरवता येणं शक्य नव्हतं. पाण्याच्या प्रवाहापासून 10-12 हात बाजूला सरकलं की पाणी थंड आणि परत गरम पाण्याच्या प्रवाहात आलं की गळ्यापर्यंत गरम पाणी. तो अनुभव खरोखरच मस्त होता. त्यामुळे तुम्हाला पाणी थंड लागायला लागलं की समजायचं आपण समुद्रात आलोय. आणि इथं तिथं पोहताना शरीर थंड झालं की पुन्हा गरम पाण्याकडे जायचं. असं करताना मुलांना घरात गरम पाण्यात आंघोळ केल्यासारखंच वाटत होतं आणि मुलं अगदी निशंक मनानं पाण्यात डुंबत होती. त्यांना तसं पाहणाऱ्यांच्या मनात आलं असतं की गरम पाण्याच्या झऱ्यात उतरल्यावर लहान मुलं देखील मोठ्यांसारखी का बरं वागायला लागतात. त्या काळी समुद्रकिनाऱ्यावर फारशी गर्दी नसायची, त्यामुळे तिथला तो किनारा जणू काही मुलांची खाजगी मालमत्ताच होता. हा निराळाच अनुभव मुलांनी खूप मोकळेपणाने अनुभवला.
खूप वेळ पाण्यात खेळून मुलं घराकडे परतली तेव्हा त्यांच्या हातांची बोटं थंडीनं सुरकुतली होती. प्रत्येक रात्री अंथरुणावर पडलं की एक एक जण भूताच्या गोष्टी सांगत असे. तोतोचान आणि इतर पहिलीतली मुलं घाबरत, प्रसंगी रडत, पण डोळे पुसता पुसता विचारत, मग पुढे काय झालं? शाळेतल्या शिबिरापेक्षा किंवा धीटपणाच्या परीक्षांपेक्षा हा अनुभव विलक्षण होता, जिवंत होता. रोज वेगवेगळ्या मुलांना भाजी आणि मासे आणायला बाजारात जावं लागे आणि तुम्ही कोण, कुठले अशा प्रश्नांना जास्तीत जास्त नम्रपणाने उत्तरे द्यावी लागत. आसपासच्या झाडीत कोणी रस्ता चुकली होती, तर कोणी समुद्रावर दूरवर गेल्यानं इतरांना काळजीत पडलं होतं. कुणी खेळताना धडपडलं होतं, तर कुणाला वाळूतल्या काचा बोचून जखम झाली होती. आणि ह्या प्रत्येक वेळी सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करावी लागत होती. पण त्यामुळे जास्त मज्जा आली होती. आसपास दाट झाडी होती, बर्फगोळे विकणारे दुकानही, आणि एक माणूस एकटा एक लाकडी होडी बांधत होता. सकाळी उठल्याबरोबर मुलं आधी त्याची होडी कुठवर बांधून झाली आहे हे बघायला जात. त्या माणसानं तोतोचानला लाकूड तासल्यावर निघणारा एक लांब आणि गुंडाळला गेलेला पापुद्रा दिला होता. आपण सगळ्यांचा एक फोटो काढला तर? निघायच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विचारलं. मुलं तर भलतीच खुश झाली, कारण त्यांचा एकही एकत्र फोटो नव्हता. पण प्रत्यक्ष फोटो काढायच्या वेळी मात्र कुणी लघवीला गेलं तर कुणी बूट घालत होतं. शेवटी एकदा सगळे जमले तेव्हा फोटोसाठी उभं राहिलेल्या काही लोकांनी एक दोन मुलांनी चक्क खाली लोळण घेतली. पण समुद्राच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीनं उभ्या असलेल्या मुलांचा फोटो नंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अमोल असा ठेवा झाला. फोटो बघितला की मागचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर यायचे. जहाजातली सफर, सगळ्यांना हसवणारा मुलगा, झऱ्याचं गरम पाणी आणि भूतांच्या गोष्टी. तोतोचान ती उन्हाळी सुट्टी जन्मात विसरणं शक्य नव्हतं. ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा टोक्योमधील घराजवळील तलावात मासे असत आणि बैल कचरा गाड्या ओढत असत. धन्यवाद.